मनू भाकरची आजची मेडलची हॅट्रिक आता हुकलेली आहे, संधी हुकली आहे। 25 मीटर पिस्टल रायफलमध्ये आज पिस्टल प्रकारामध्ये मनू भाकर आज चौथ्या स्थानावर फेकली गेली आणि त्यामुळे मनूचं हे स्वप्न भंगलेलं आहे। आज तिला तिसरं मेडल मिळवण्याची संधी होती, मात्र हे स्वप्न आज भंगलेलं आहे। चौथ्या स्थानावर मनू भाकर गेली आणि त्यामुळे तिची आजची ही संधी हुकली आहे। जर आज हे मेडल तिला मिळालं असतं तर तिसरं मेडल तिला या ऑलिम्पिकमध्ये मिळालं असतं। एक ऐतिहासिक अशी घटना झाली असती, मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, मनू भाकरचं हे स्वप्न भंगलेलं आहे। ती चौथ्या स्थानावर आहे आणि त्यामुळे आज मेडल मिळवण्याची, तिसरं मेडल मिळवण्याची आणि हॅट्रिकची तिची ही संधी हुकलेली आहे। आज एक महत्त्वाची घटना होती आणि त्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष होतं, मनू भाकरच्या परफॉर्मन्सकडे लक्ष होतं। पॅरिस ऑलिम्पिकमधून या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आतापर्यंत मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अत्यंत आश्चर्यकारक आणि अत्यंत चांगली कामगिरी केली आहे। आमची प्रतिनिधी वृषाली देशपांडे यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। वृषाली, मनू भाकरचं स्वप्न भंगलंय आणि भारतीयांचं सुद्धा आज तिने हॅट्रिक झाली असती, नेमकं काय झालं तिच्या परफॉर्मन्समध्ये? त्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जेव्हा तिचा खेळ सुरू झाला होता तेव्हा अतिशय चांगले हिट्स तिचे लागले, पण जशी जशी मॅच पुढे सरकत गेली तसं तिचं जे अंतर होतं इतर खेळाडूंमधलं आणि तिचं ते कमी कमी होत गेलं आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आणि त्यामुळेच आता तिची हॅट्रिक करण्याची एक सुवर्ण जी संधी होती ती हुकलेली आहे। अनुपमा, ठीक का वृषाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वृषाली देशपांडे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। 25 मीटर पिस्टल स्पर्धेमध्ये मनू भाकर चौथ्या स्थानावर आहे, त्यामुळे तिची हॅट्रिकची संधी हुकलेली आहे। तर ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत मनू भाकरनं 2 कांस्य पदकं जिंकलेली आहेत। हरियाणाची युवा नेमबाज आहे मनू भाकर। 10 मीटर एअर पिस्टलमध्ये पहिलं पदक तिनं जिंकलं होतं आणि भारताचं खातं तिनं या ठिकाणी ओपन केलं। यानंतर तिनं सरबजोत बरोबर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मिश्र स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि आज संधी होती ती 25 मीटर स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची आणि हॅट्रिक करण्याची, मात्र ही संधी मनूची आता हुकलेली आहे। तर 25 मीटर एअर पिस्टलमध्ये मनू भाकरला चांगला परफॉर्म करण्याची संधी होती आणि ती चौथ्या स्थानावर सध्या आहे आणि त्यामुळे तिची आता संधी हुकलेली आहे हॅट्रिक करण्याची। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारमध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती काही वेळापूर्वी। सगळ्या भारतीयांचं लक्ष मनूच्या या परफॉर्मन्सकडे होतं। तिच्या कारकिर्दीमध्ये हे तिसरं मेडल मिळालं असतं तर निश्चितच एक खूप मोठी सुवर्ण संधी मनूकडे होती। मुकावं लागलंय याचं मला खूप खंत वाटते, पण ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये हार जीत असतेच, त्यामुळे मनू खूप पेशन्स आहेत तिच्यात। ती कदाचित पुढच्या 4 वर्षी हा पराजय जिद्द म्हणून घेईल आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये हे ती करताना पाहायला मिळू शकेल।